तुम्ही मार्केटमधलं बटरस्कॉच क्रश आणत असाल तर थांबा, ही व्हिडिओ पूर्ण पहा. आता तुम्हाला मार्केटमधून नाही, बटरस्कॉच होममेड सॉस आणि क्रंच आहे ते तुम्हीच घरं बनवू शकता आणि तेही खूप टेस्टी. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅन घेताना थोडा हेवी घ्या, जाड घ्या आणि त्यामध्ये 1/2 कप शुगर घाला. आता शुगर घातल्यानंतर इथे थोडंसं मीठ घाला तुमच्या टेस्टनुसार. मी ते 2 चिमूट जे आहे ते मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर याला तसंच ठेवायचं मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवर इथे मेल्ट व्हायला ठेवायचं. पॅन घेताना थोडं जाड घ्या जेणेकरून आपली जी तळाशी लागणार नाही. आता त्यानंतर इथे मी स्पॅच्युलाच्या मदतीने जेव्हा शुगर जी आहे हलकी मेल्ट व्हायला लागली तेव्हा मी स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करून त्याला घेत आहे. छान इथे मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत आपले जे शुगर क्रिस्टल जे आहेत ते पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान इथे स्लो फ्लेमवर याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मेल्ट झाल्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलं बटर जे आहे ते बटर ॲड करायचं आहे आणि क्रीम जी आहे ती क्रीमसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरचेच ॲड करायची आहे. इथे फ्रीजमधलं काढून डायरेक्ट इथे आपल्याला किंवा आईस क्रिस्टल असलेली क्रीम जी आहे ती आपल्याला ॲड करायची नाही आहे. एकदम रूम टेम्परेचरला असलेला बटर आणि क्रीम दोन्ही ॲड करायचे. तर इथे मी 1 टेबलस्पून बटर जे आहे ते बटर ॲड केली आणि छान त्याला मिक्स करून घेतलं. हे छान एक्झिव्ह झाल्यानंतर 1/2 कपला 1 कप असं आपल्याला क्रीम जी आहे तर एकतर तुम्ही व्हिप क्रीम घ्या किंवा क्रीम घ्या, दोन्ही घेतले तरी चालते. पण जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हिप क्रीमसुद्धा ॲड करू शकता. पण जी वस्तू आपल्याला तिथे टाकायची आहे ते एकतर रूम टेम्परेचरचे असायला हवे. तर इथे रूम टेम्परेचरची मी व्हिप क्रीम जी आहे ते 1/2 कपला 1 कप असं मी मेजरमेंट जे आहे ते घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कुठलाही मार्केटचा क्रश न घेता तुम्ही तुमच्या केकसाठी हा बटरस्कॉच सॉस जी आहे ती तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता. टेस्टला एकदम भन्नाट आहे आणि माझे कस्टमरची फीडबॅकसुद्धा खूप छान आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या केकसाठी नक्की ट्राय करू शकता. तर मार्केटमध्ये न जाता किंवा कुठेही मार्केटची वस्तू यूज न करता तुम्ही तुमच्या घरी होममेड पद्धतीने ते जे सॉस आणि क्रंचीसुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर इथे आपला सॉस जो आहे आणि जे आपण जे टाकलेले इथे क्रीम आणि बटर जे आहे ते छान मेल्ट होऊ द्यायचे, छान मिक्स करायचे आणि छान उकळी आल्यानंतर आपला जो बटरस्कॉच रेडी आहे. तर इथे खूप टेस्टी आणि भन्नाट असे आपली होममेड बटरस्कॉच सॉस जी आहे ती रेडी आहे. तर तुम्ही तुमच्या केकसाठी नक्कीच ट्राय करा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.